नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एका मिडकॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे त्या कंपनीचं नाव आहे अफल इंडिया लिमिटेड. या कंपनीचा फंडामेंटल पाहण्या अगोदर तुमच्यासमोर चार्ट आहे बघा. या चार्टमध्ये 2020मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत होते 190 रुपये आणि आता 2024मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत चालू आहे 1364 रुपये. म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये या कंपनीचा शेअर 7 पटीने वाढलेला आहे. तर अशा काही कंपन्या आहेत चांगल्या कंपन्या की त्या कंपनीचे शेअर 7 पटीने 10 पटीने 15 पटीने वाढत असतात. दरवर्षी तो शेअर दुप्पट होत असतो. त्या कंपनीच्या शेअरची किंमत प्रत्येक वर्षाला दुप्पट होत असते. असे काही शेअर आहेत किंवा असे काही कंपन्या आहेत. आता अफल इंडिया लिमिटेड या कंपनीचा शेअरसुद्धा 4 वर्षामध्ये 7 पटीने वाढलेला आहे. अफल इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना 1994मध्ये झालेली आहे. मोबाईल डिव्हाइससाठी मोबाईल जाहिरात सेवा आणि माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेवा प्रदान करण्यात माहिर आहे. कंपनी जाहिरातीचे शिफारसीमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्राहक बुद्धिमत्तेचा वापर करणे आणि विपणकारांना त्यांच्या लक्षित प्रेक्षकांशी कनेक्ट करण्यात मदत करते. अफल इंडिया लिमिटेड ही एक मालकी ग्राहक बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म असलेली जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे जी जाहिरातींना शिफारशीमध्ये रूपांतरित करते, जे विपणकारांना त्यांच्या संभाव्य आणि विद्यमान वापरकर्त्यांसह व्यवहार प्रभावीपणे ओळखण्यास, व्यस्त ठेवण्यास, प्राप्त करण्यास आणि चालविण्यास मदत करते. मोबाईल जाहिरातीद्वारे नवीन ग्राहक रूपांतरणे कंपन्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन ग्राहक मिळविण्यास मदत करते. इतर देशांमध्ये या कंपनीची उपस्थिती आहे. अनेक देशांमध्ये ही कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 19,236 कोटी रुपये एवढे मार्केट कॅप आहे. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 62.25 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देत नाही. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 16.2 आणि ROE आहे 15. कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. या कंपनीवर कर्ज नाही. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ वाढवत आहे. या कंपनीची सिमिलर अनेक कंपन्या आहे. ओरॅकल आहे, टाटा एल्क्सी आहे, KPIT टेक्नॉलॉजी आहे, कॉफोर्ज आहे. प्रमोटर होल्डिंग थोडी कमी झालेली आहे. FIचे प्रमाण या कंपनीच्या शेअरमध्ये वाढलेले आहे. अशी ही मिडकॅप कंपनी 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. या कंपनीचा आपण आता चार्ट पाहूया. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर अफल इंडिया लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 1512 या कंपनीचा शेअरची ऑल टाईम हाय असणारी किंमत आहे. म्हणजे 1512 हा ऑल टाईम हाय आहे आणि इथून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे 2022मध्ये आणि त्यानंतर पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला. पुन्हा 1336 या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि पुन्हा बघा, पुन्हा ही जी लेवल आहे 1336 म्हणा, 370 म्हणा, या लेवलपासून हा शेअरचा चार्ट पुन्हा खाली आलेला आहे. या लेवलपर्यंत गेला आणि तिथून पुन्हा खाली आलेला आहे. आणि पुन्हा त्या लेवलपर्यंत गेलेला 1336 या लेवलपर्यंत हा शेअरचा चार्ट वरती गेला आणि पुन्हा खाली आलेला आहे. आणि आता ही जी लेवल आहे 1336 ही जी लेवल आहे हा एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवर 2-3 वेळा हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि चौथ्यांदा हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. म्हणजे 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे आणि ब्रेक करून हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्स आता सपोर्ट झाला. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर हा वर गेला तर आपल्या ऑल टाईम हाय जवळ जो 1512
रुपये जो ऑल टाईम हाय आहे त्या हायपर्यंत तो पोहोचेल आणि त्यानंतर पुन्हा जर अजून त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असेल तर तो ऑल टाईम हायसुद्धा तोडेल. तर आता सध्या तो 1512पर्यंत पोचू शकतो. आता आपण 1 वीक टाईम फ्रेम लावूया. बघा 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसत असेल की ऑल टाईम हाय किती आहे 1512 आहे. त्या ऑल टाईम हायपर्यंत गेला आणि तिथून हा शेअरचा चार्ट खाली आला. पुन्हा प्रयत्न केला वर जाण्याचा पण 1336 या लेवलपासून पुन्हा खाली आला. पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला, पुन्हा 1336 या लेवलपासून खाली आलेला आहे. आणि आता मात्र 1336 ही जी लेवल आहे तिसऱ्यांदा, ही जी लेवल आहे चौथ्यांदा आता हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्रेक केला आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स आता कमजोर झालेला आहे म्हणून हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. आता हा सपोर्ट झाला आहे. सपोर्टला रिटेस्ट करून वर गेला तर मिळणारे टार्गेट 1512 रुपये एवढे टार्गेट मिळू शकेल. आणि त्याच्याही वरती गेला तर वरती आणखी त्याच्यामध्ये भरपूर टार्गेट मिळू शकेल. हा जो लो आहे या लो इतकेच टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. पण सध्याचे टार्गेट आहे 1512 रुपये हा टार्गेट आहे ऑल टाईम हायचा. आणि तिथपर्यंत हा शेअरचा चार्ट जाणार येणाऱ्या दिवसामध्ये. 2022मध्ये हा ऑल टाईम हाय लावलेला आहे 1512 आणि आता 2024 चालू आहे. आता आपल्या ऑल टाईम हायकडे हा शेअरचा चार्ट जात आहे. तरीसुद्धा ह्या गेल्या 4 वर्षामध्ये हा शेअर 7 पटीने वाढलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण अफेल इंडिया लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट पाहिला, जो आपल्या 52 वीक हाय ब्रेकआउट त्याने दिलेला आहे आणि रिटेस्ट करून तो जर वर गेला तर आपल्या ऑल टाईम हायजवळ तो जाणार आणि त्याच्यावरतीसुद्धा जाऊ शकतो भविष्यात. तर पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं. मी हा जो व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.